नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन आली आहे ही सुंदरशी कलाकृती। ही सुद्धा एक कल्पक कलाकृती आहे आणि आत्ता या भागात फक्त एवढा पार्ट आपण बघणार आहे आणि पुढील भागात मग त्याचा उपयोग कसा करायचा ते बघणार आहे। म्हणजे ही बेसिक डिझाइन आहे असं समजायला हरकत नाही। याचा उपयोग आपण अनेक ठिकाणी करू शकतो। तो कसा करायचा ते पुढील भागात मी सांगेल। आज हे कसं करायचं ते बघूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे 5 नंबरचे व्हाईट मोती घेतले आहेत मी। हे 4 mm चे पिंक कलरचे मोती घेतले आहेत। त्याच्यानंतर याच्यामध्ये हे 6 बाय 12 चे ड्रॉप बीड्स आहेत। हा एक मोठा मणी आहे। हा कदाचित 14 किंवा 16 नंबरचा असू शकतो आणि हे 8 नंबरचे मोती आहेत। याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता। उदाहरणार्थ याच्यामध्ये मी हा मोती 6 नंबरचा आहे, पण 6 नंबरचा मोती घेतला तर या ठिकाणी धागे थोडे उघडे पडतात, बस बाकी काही फरक पडत नाही। त्यानंतर याच्यामध्ये अजून काय चेंजेस करू शकतो ते मी मध्ये सांगते। तर करूया सुरुवात ह्या कलाकृतीला। आणि याच्यासाठी मी धागा वापरलेला आहे, कारण याच्यामध्ये तंगूस जर वापरला तर तो तंगूस घालायला त्रास होतो। एकाच ठिकाणावरून 5-7 वेळा आपल्याला धागा घालायचा आहे आणि म्हणून हा ज्वेलरीचा मी धागा वापरला आहे। ही बारीक नीडल वापरली आहे। चला करूया सुरुवात या डिझाईनला। ह्या डिझाईनला सुरुवात करताना आपण काय करूया, हे 6 मोती ओवून घेऊ। तर हे 6 मोती आणि हा एक मोठा मोती असे आपण ओवून घेतले आहेत। आता याला छान पक्की गाठ पाडायची आणि ही गाठ भरपूर मजबूत पाडा, कारण हा धागा बारीक आहे, मोती मोठा आहे आणि त्याच्यामुळे ही गाठ मजबूत असली पाहिजे। तर ही गाठ आपण पाडून घेऊ। 2-3 गाठी पाडायच्या म्हणजे जेणेकरून ते ढिलं पडणार नाही। या ठिकाणी आपण ह्या गाठी पाडून घेऊ आणि मग पुढे व्हिडिओला सुरुवात करू। ह्या कलाकृतीसाठी आत्ता मी जे घेतले मोती हे 4 नंबरचे मोती घेतले आहेत, हे पिंक कलरचे जे आहेत। पण या ठिकाणी आणखी बारीक मोती ॲडवायजेबल आहे, म्हणजे याच्यापेक्षा पण बारीक मोती आपण यूज करायला हरकत नाही। पण ते बारीक मोती यूज केले तर त्याच्यातून धागा जायचा प्रॉब्लेम जातो आणि म्हणून मी 4 नंबरचे मोती या ठिकाणी यूज केले आहेत। तर ही नीडल मी या बाजूनी काढून घेतली। ही नीडल काढल्यानंतर आता काय करायचं, एक पिंक कलरचा मोती परत घालायचा आपल्याला आणि हा मोती घालून ही नीडल याच्या सर्व मोत्यांमधून पास करून घ्यायचा। धागा पास करून घ्यायचा। परत एक पिंक कलरचा मोती आपल्याला घालायचा आहे। आता हे मोती 6 पहिले घातले आणि आता 2 घातले, म्हणजे हे टोटल 8 मोती झाले। हे झाले 8 मोती। आता परत आपल्याला याच्यामधून धागा पास करून घ्यायचा एकदा आणि मग आपण आपल्या डिझाईनला सुरुवात करूया। अशा पद्धतीने आपण हे 2 बाजूला 2 मोती टाकून घेतले। आता काय करायचं, याच्यामध्ये हा एक ड्रॉप बीड्स घालायचा आहे, हा एक पिंक कलरचा मोती घालायचा आहे, एक हा व्हाईट मोती घालायचा आहे 5 नंबरचा आणि हा एक परत पिंक कलरचा मोती आणि परत एक ड्रॉप बीड। हा ड्रॉप बीड आता मात्र उलटा घालायचा, म्हणजे फुगीर बाजू आतमध्ये घ्यायची
आणि निमुळती बाजू ही दुसऱ्या बाजूला. तर अशा पद्धतीने आपण हे मोती घालून घेतलेत. हे मोती घालून ही नीडल आता आपल्याला ह्या 2 मोत्यांच्या मधून इथून पास करून पुढच्या 2 मोत्यांमधून काढून घ्यायची अशा पद्धतीने. आता परत आपल्याला एक ड्रॉप बीड, परत निमुळती बाजू खाली, त्याच्यानंतर एक पिंक, एक व्हाईट आणि एक पिंक असे 3 मोती असे घालून घ्यायचे. आणि ही नीडल आता आपल्याला ह्या ड्रॉप बीडमधून घालून पुढच्या 2 मोत्यांमधून काढून घ्यायची अशा पद्धतीने काढून घ्यायची. पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला इथपर्यंत करून घ्यायचं आहे. परत एकदा दाखवते. हा ड्रॉप बीड घालायचा, एक पिंक कलरचा मोती, एक व्हाईट मोती, एक पिंक कलरचा मोती आणि असे मोती घालून अगोदरच्या ड्रॉप बीडमधून नीडल पास करून घ्यायची. इथून नीडल आपण पास करून या 2 मोत्यातून पुढे न्यायची आणि ह्याच पद्धतीने आपल्याला इथपर्यंत करून घ्यायचं आहे. तर इथपर्यंत मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवते. इथपर्यंत आपण करून घेतलं. हा धागा या कोपऱ्यावरच्या मोत्यामध्ये काढून घेतला. आता आपल्याला ही नीडल या मोठ्या मोत्यामधून या मोत्यामधून काढून अशी पूर्ण आरपार काढून घ्यायची. ही इथून काढली. आता ह्या पिंक मोत्यामध्ये नीडल न्यायची. आता ही नीडल नेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 3 पिंक कलरचे मोती टाकायचे आहेत. 3 मोती आणि 3 मोती टाकून या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. परत 3 पिंक कलरचे मोती टाकूया आपण आणि या इथल्या बाजूच्या मोत्यामधून आणि ह्या 2 मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची. हे धाग्यात असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम जाऊ शकतो. तर याच पद्धतीने हे 3 मोती आपल्याला इथपर्यंत टाकून घ्यायचे. तर ते मी टाकून घेते. इथपर्यंत हे 3 मोती घालून घेतलेत आपण. आता परत ही नीडल या इथल्या एका मोत्यातून टाकून इकडच्या बाजूला काढून घ्यायची आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी तुम्हाला धागा घ्यायला का सांगितलं, कारण आपल्याला आता आपण 3ऱ्यांदा पास करतो आहे, अजून 3दा आपल्याला याच्यातून पास करायचं आहे आणि म्हणून आपण हा धागा घेतला आहे. आता आपण ही नीडल या सर्व मोत्यातून पास करून घेऊ. पास करून या 2 इथून अशी काढून घ्यायची. इथून नीडल काढल्यानंतर आता आपण काय करणार आहे, या गॅपमध्ये एक हा मोठा 8 mmचा गोल्डन कलरचा मोती टाकून घेणार आहे. हा आपण 8 mmचा गोल्डन कलरचा मोती टाकून घ्यायचा. हा मोती टाकून या ठिकाणी जे 5 मोती आहेत, याच्या भोवती जे 5 मोती आहेत याच्यापैकी 2 मोत्यातून नीडल पास करून घ्यायची आणि नीडल पुढच्या बरोबर अशी पूर्ण पास करून घ्यायची. अशा पद्धतीने पास करून घ्यायची आणि इथल्या 2 मोत्यांमध्ये घेऊन यायची. आता इथे परत सेम प्रोसेस फॉलो करायची आपल्याला. या ठिकाणी
हा मोती टाकला, त्याच्यानंतर या इथल्या 2 मोत्यांमधून नीडल पास करायची आणि या इथल्या व्हाईट मोत्यामधून पास करून समोरच्या मोत्यांमध्ये घेऊन यायची. सेम प्रोसेसने आपल्याला हे 3ही मोती टाकून घ्यायचे. ती 3 मोती मी टाकून घेते आणि नीडल परत आपल्याला या बाजूला घेऊन यायची आहे. तर एवढं मी करून घेते, मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. हे 5ही गोल्डन मोती आपण टाकून घेतलेले आहेत आणि ही नीडल अशी घेऊन परत इथून काढून घेतली आहे. आता काय करायचं आहे, हे 3 मोती जे दिसतात आपल्याला, ह्या 3ही मोत्यांमधून ही नीडल पास करून घ्यायची. इथून ही नीडल आपल्याला पास करायची. पास करून काय करायचं, आता एक पिंक कलरचा मोती आपण या ठिकाणी टाकून घेणार आहे. या ठिकाणी टाकून घ्यायचं. ही नीडल इथून या मोत्यातून, गोल्डन कलरच्या मोत्यातून टाकून घ्यायची आणि ह्या प्रत्येक गॅपमध्ये हा गोल्डन मोती पिंक कलरचा मोती आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर इथे टाकला. ही गॅप आपल्याला बुजवून घ्यायची. फक्त एक मोती टाकायचा आणि गोल्डन कलरच्या मोत्यामधून ही नीडल आपल्याला काढून घ्यायची आहे. सोपं आहे करायला, फार कठीण नाही आहे. फक्त थोडंसं नीडल काढताना त्रास होतो, बाकी काही प्रॉब्लेम नाही. तर मी हे पूर्ण कंप्लीट इथपर्यंत करून घेते, परत नीडल इकडून पास करून घेते, मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. ही स्टेप आपली कंप्लीट झाली. आता आपल्याला पुढची स्टेप करायची. आता फक्त 2 स्टेप राहिले आहेत आपल्या. आता इथे आपल्याला 5 मोती होऊन घ्यायचे आहेत. 5 मोती पिंक कलरचे. ह्याच्यापेक्षा छोटे जर मोती मिळाले ना, ते मोती यूज करा. सॉरी, हे 4 नंबरचे मोती आहेत. आता ही नीडल काय करायची, या 3 मोत्यांमधून काढून घ्यायची. असे 5 मोती ओवले आहेत आपण आणि 5 मोती ओवून या इथल्या 3ही मोत्यांमधून नीडल काढून घेतली. आता एक मोती आपण परत टाकणार आहे इथे. बघा, ही स्टेप व्यवस्थित बघा. हा एक मोती आपण टाकला आहे आणि परत इथल्या या 3 मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची. अशा पद्धतीने ही नीडल परत एकदा पास करून घ्यायची. आता या ठिकाणी परत 5 मोती घालून सेम स्टेप फॉलो करायची आहे. 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती टाकायचे. 5 मोती टाकून या बाजूच्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. परत याही मोत्यातून नीडल काढायची आणि इथे परत एक मोती टाकून त्या ठिकाणी चौकोन तयार करायचं आहे आपल्याला. हा मोती टाकून घेतला आपण आणि ह्या 3 मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची. परत ह्या मोत्यातून टाकायची आणि ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण ह्या 3ही मोत्यांवरती ही डिझाईन कंप्लीट करायची. तर एवढी मी कंप्लीट करते, मग शेवटची स्टेप तुम्हाला दाखवते. तर ह्या 5-5 मोती आपण टाकून घेतले आणि ही नीडल या बाजूने घेऊन आलो आहे. आत्ता आपल्याला काय करायचं आहे, ह्या सगळ्या मोत्यातून ही नीडल पास करून घ्यायची आणि वर जे 5 मोती घातले त्याच्यापैकी 2 मोत्यांमधून आपण नीडल काढून घेतली आहे आणि हा मधला एक 3 नंबरचा जो मोती आहे तो सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या सर्व मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची. तर या ठिकाणावरून आपण घेऊ. परत ह्या 3 मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची आणि हा मोती मधला मोती सोडून द्यायचा आणि पुढच्या मोत्यांमधून नीडल पास करायची.
परत या 3 मोत्यांमधून निडल काढूया आपण आणि परत एक मोती सोडून अशा पद्धतीने हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर मी कंप्लीट करते आणि मग फिनिश प्रॉडक्ट दाखवते आणि याचे काय काय उपयोग करता येतील ते पण बघूया. तर हे मी कंप्लीट करते पहिल्यांदा. तर अशा प्रकारे ही डिझाईन तयार झाली आहे. आता ह्या डिझाईनचा उपयोग तुम्हाला राऊंड महिरप करण्यासाठी करता येतो, अशा पद्धतीने रांगोळीसाठी करता येतो, तोरणासाठी सुद्धा करता येतो. याचे अनेक उपयोग आहेत. आता याच्यामध्ये फरक हा आहे की मी या ठिकाणी हा 8 नंबरचा मोती वापरला आणि या ठिकाणी मात्र हा 6 नंबरचा मोती वापरला. त्याचा फरक तुम्ही लक्षात घेऊ शकतात. फरक तुमच्या लक्षात येतच असेल. आणि हा जो मोती आहे हा मोठा मोती. त्यानंतर हे 4 mm जे मोती घेतले आहेत याच्यापेक्षा कमी 2 mm जर मोती घेतले तर आणखीही सुंदर नाजूक डिझाईन ही दिसते. आणि हे जोडायचे कसे हे मात्र मी नंतरच्या भागात केव्हा तरी सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते नक्की कळवा. आणि जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळायला मदत होईल आणि मला खूपदा विचारावं लागणार नाही की हा व्हिडिओ कुठे आहे. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.